या हिंद प्रांतात तसंच आपण भारत म्हणतो या प्रदेशात अनेक शूरवीर राजे महाराजे होऊन गेले। इतिहासात आपल्याला अनेक महापराक्रमी राजे वाचायला मिळतात। या देशाच्या इतिहासात अनेकांच्या शौर्याच्या गाथा लिहिल्या गेल्या। महाराष्ट्र भूमीवरही अनेक राजांनी शौर्य गाजवलं। अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारतात राजे आणि संस्थाने होती। या सर्व राजांमध्ये अनेकांची नावं आपल्याला माहिती नाहीयेत, मात्र एक असा राजा होऊन गेला की ज्यांचं नाव उच्चारल्याने अंगावर काटे येतात, रक्त सळसळायला लागतं। त्या राजांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेताना सर्व जाती धर्माच्या लोकांच्या माना आदराने झुकतात। हे असं का? छत्रपती शिवाजी महाराज इतर राजांपेक्षा उजवे का ठरतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। 21व्या शतकात माणूस लोकशाहीकडे वाटचाल करतो। लोकशाही नांदावी असा आपला आग्रह असतो। जगातील बऱ्याच देशांनी लोकशाही स्वीकारली आहे। भारतातही इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण लोकशाही स्वीकारली। मात्र जेव्हा लोकशाहीतही लवकर न्याय मिळत नाही किंवा न्याय मिळण्यात दिरंगाई होते असं वाटतं, तेव्हा आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी योग्य न्याय दिला असता असं म्हटलं जातं। म्हणजेच राजेशाही असावी, पण त्या राजेशाहीचे राजे छत्रपती शिवाजी महाराजच असावे। रयतेवरील कर, शेतसारा, आया बहिणींची लुटली जाणारी अब्रू, धार्मिक स्थळांची तोडफोड, मोहिमेवरून जाताना शेतकऱ्यांच्या मालाची केलेली नासधूस, अशा अनेक घटनांनी महाराष्ट्रातील रयत ही चेपून निघाली होती। अशात शिवाजी राजे आणि जिजाऊंच्या पोटी जन्मलेल्या या रत्नाने इथल्या रयतेला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि ते सत्यात उतरवलं। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर वाटण्याचं कारण म्हणजे महाराजा हे राजपुत्र नव्हते। शिवरायांनी स्वतःचं राज्य स्वतः निर्माण केलं। मुघल, निजामशाही, आदिलशाही, फ्रेंच, इंग्रज, डच या सर्वांना लगाम लावून त्यांनी स्वराज्य स्थापलं। त्यांचं राज्य हे पिढीजात मिळालेलं नव्हतं। छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचा विडा उचलत तोरणा हा किल्ला ताब्यात घेतला। यावरून इतर राजांपेक्षा त्यांचं वेगळेपण हे दिसून येत होतं। महाराजांनी इतर राजे किंवा राजपुत्रांप्रमाणेच राजेशाही थाट मिरवला नाही। ऐशो आरामात राहणं महाराजांना पसंत नव्हतं। उभ्या आयुष्यात महाराजांनी स्वतःसाठी एकही महाल उभारला नाही। त्यापेक्षा त्यांनी स्वराज्य बळकट आणि सुरक्षित व्हावं या हेतूने गडकिल्ले उभारल्याचे ढिगभर पुरावे आजही पाहायला मिळतात। छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करण्याच्या आधी वतनदार, जहागीरदार आणि हे जनतेवर अमानुष अत्याचार करायचे। त्यांच्याकडून कर म्हणून आवाजवी रक्कम आकारायचे। सावकार लोकांच्या व्याजाच्या चक्रात अडकवून मरेपर्यंत त्यांचं शोषण करायचे। शिवरायांच्या स्वराज्यात या बाबींना थारा नव्हता। शिवरायांनी शेतकऱ्यांवरील शेतसारा कमी केला। रयतेवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन केलं। हे करताना महाराजांनी कोणाचीही हयगय केली नाही। महाराजांनी भूमिहीन लोकांना सरकारी जमिनी देऊन त्यांना शेती करण्यास प्रोत्साहन दिलं। शेतीला पाणी हवं असतं हे हेरून महाराजांनी लहान लहान धरणं बांधली। यामुळे शेतीला मोठा फायदा झाला। जनतेला वेठीस धरण्याची वृत्ती शिवरायांची नव्हती। असं करणाऱ्याला ते कडक शासन करत होते। शिवराय हे रयतेसाठी कायदे करणारे राजे होते। या कायद्याचे कठोर पालन करण्याची ताकद त्यांनी त्यांच्या सैन्यालाही दिल्याचं त्यांच्या पत्रात आढळतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जाती धर्माला थारा नव्हता असं म्हणतात। महाराजांना कुराण आढळलं तर ते मुस्लिम सैनिकाला बोलवून भक्तिभावाने त्याच्याकडे ते सोपवत असत, अशा अनेक आख्यायिका आहेत। शिवरायांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक होते। स्वराज्यासाठी लढणारा तो आपला असं त्यांचं धोरण होतं। त्यामुळे त्यांना एक धर्मनिरपेक्ष राजा देखील म्हटलं जातं। त्यांचे अंगरक्षक मुस्लिम तसेच इतर जाती धर्माचे असल्याचेही अनेक पुरावे अभ्यासक देतात। शिवरायांच्या स्वराज्यात अस्पृश्यतेला धारा नसल्याचं बोललं जातं। आग्रा भेटीवेळी सोबत असलेले मदारी मेहतर, अफजल खान भेटीवेळी सोबत असलेले जीवा महाला, सिद्धीचा वेढा चुकवण्यासाठी प्राणांची आहुती देणारे शिवा काशीद, कोंढाण्यावर रक्त सांडणारे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे, बांदल असे अनेक जातीचे लोक त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावत हे त्यांचं जिवंत उदाहरण देता येईल।
छत्रपती शिवाजी महाराज हे इतर राजांपेक्षा उजवे ठरतात। याचं अजून एक कारण म्हणजे ते महिलांचा आदर करत। शिवरायांनी कधीही महिलांना उपभोगाची वस्तू मानली नाही। मोहिमेतही त्यांनी महिलांना आणि लहान मुलांना कुठलीही इजा पोहोचू नये असा आदेश त्यांच्या सैन्याला दिला होता। शत्रूंच्या गोटातील महिलेलाही ते कोणतीही इजा पोहोचवत नसत। या उलट त्यांनी शत्रूच्या गोटातील महिलांना आईचा दर्जा दिल्याची उदाहरणं देखील आहेत। आपल्या सैन्यातील कुणी महिलांचा अनादर केला किंवा कायदा मोडला तरी महाराज त्याला कठोर शासन करत। पतीचा मृत्यू झाल्यास पत्नी सती जात होती। शिवरायांनी ही प्रथा मोडायला आपल्या घरातून सुरुवात केली। शहाजी राजांच्या मृत्यूनंतर जिजाऊ या सती जायला निघाल्या होत्या। त्यावेळी अत्यंत चतुराईने शंभू राजांच्या मदतीने त्यांनी जिजाऊंना आपल्या निर्णयापासून परावृत्त केलं। तसंच प्रजेला एक आदर्श उदाहरण देखील तेव्हा घालवून दिलं। हिंदू धर्मात अमावस्येला अपशकुन मानलं जायचं। महाराजांनी ही अंधश्रद्धा देखील मोडून काढली। अमावस्येची रात्र ही काळोख्याची रात्र असते। त्या काळोखाचा फायदा घेत महाराजांनी कित्येक मोहीम फते केल्या। असं म्हणतात की राजाराम महाराजांचा जन्म हा पालथा झाला होता। यावेळी अनेकांना तो अपशकुन वाटला। यावेळी महाराजांनी हा मुलगा पातशाही पालथी घालेल असं म्हटलं। यावरून महाराज अजिबात अंधश्रद्धाळू नव्हते हे सिद्ध होतं। शिवरायांनी शत्रूला समोरासमोर आव्हान देत खूप कमी लढाया लढल्या। त्यांनी सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्यांचा उपयोग करत गनिमी काव्याने लढत कमी मनुष्यबळ असूनही अनेक लढाया फत्ते केल्या। छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यातील सर्व जमिनींची मोजणी केली होती। तसेच महसूल गोळा करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र अधिकारीही नेमले होते। स्वराज्यात शेतकऱ्यांकडून शेतसारा घेताना जमिनीची पाहणी केली जात। तसंच नापिकी असल्यास शेतकऱ्यांना करातून सूट दिली जात किंवा कर मोफत केला जात असे। शिवरायांनी आपल्या राज्यात घराणेशाहीला रोख लावला होता। ते कर्तृत्ववान माणसाला स्वराज्यात सामील करून घेत असत। त्यांच्या राज्यात माणसाची गुणवत्ता बघितली जात। युद्धात विजयी झाल्यानंतर तसेच एखादा प्रदेश जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी कधीच परमधर्मीयांची धार्मिक स्थळं उद्ध्वस्त केली नाही किंवा त्यांची साधी तोडफोड देखील केलेली नाही। महाराजांच्या स्वराज्यात हिंदू मुस्लिमांना सारखं स्थान होतं। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे सर्वांगाने रयतेचं राज्य होतं। तिथे कोणावरही अत्याचार होत नसत किंवा एखाद्यावर अन्याय झाला तर त्याला न्याय मिळत असत। त्यामुळे इतर राज्य आणि राजांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य हे उज्ज्वल ठरतं। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।